इथं आईचं दळण करायला सुरू होतं. मी पण आईला मदत करत होते. मनीषा चिरर पाटीला भूक लागली म्हणून त्यांच्यासाठी उपीट बनवायचं होतं. मस्त असं एक फ्रेश कढीपत्त्याचं पान घेतलं. आईनं कुंड्यामध्येच कढीपत्ता वगैरे लावला आहे. खूप छान आले आहे. इथं बघू शकता, इथं चिल्लर पाटीचं खेळायला सुरू होतं. आता हे दोन कोण आहेत तर हे मामाची मुलं आहेत. तर ते पण आले होते. इथं मस्त तिघांसाठी उपीट बनवलं आणि साधं सिंपलच बनवलं होतं. कांदा आणि कढीपत्ताच टाकला होता, दुसरं काहीच टाकलं नाही. आणि एक मिरची टाकली होती कारण लहान लेकरं खाणार नाहीत म्हणून. इथं मस्त उपीट वगैरे बनवून घेतलं आणि तिघांना वगैरे दिलं आणि मी पण थोडंसं खाल्लं. आईला खायचं नव्हतं कारण आई अगोदरच जेवण वगैरे करून आली होती. आईच्या चुलतीच्या घरी धोंडी जेवण होतं, तिकडून जेवण करून आली होती आई. तर या दोघांचं इथं सुरू होतं आंबे खायला. बघू शकता वाकडे तिकडे तोंड करत आहेत. मस्त या दोघांनी आंबे खाल्ले आणि इथं बघू शकता तिघांनी असा पसारा केला होता, ते आवरला. तर लेकरं म्हणलं ना असा पसारा असतोच आणि याच्याशिवाय लेकरं असल्याशिवाय वाटतच नाही घरामध्ये. ते आवरून घेतलं सर्व आणि लगेच झाडू मारला. आता ओवी गेली होती आईसोबत दळायला आणि मामाची मुलं मामा घेऊन गेला होता घरी. तर नंतर लगेच मी सर्व घरात झाडू मारला आणि बाहेर पण खूप कचरा झाला होता. बाहेरचं पण लगेच झाडून घेतलं, दळण वगैरे केलेलं आणि माझं आवरलं आणि लगेच डोकं विचारायला घेतलं. बघू शकता 6:30 वाजले तरी बाहेर अंधार वगैरे पडला नव्हता. लगेच दिवा वगैरे लावला आणि आईनं आज भाकरी बनवल्या होत्या स्वयंपाकामध्ये. तर मस्त असं दूध भाकर सगळ्यांनी खाल्ली आणि तोंडी लावायला आईने चटणी आणि मिरच्या भाजल्या होत्या. कोण कोण अशा प्रकारे खातं दूध भाकर नक्की कमेंट करून सांगा. मला तर खूपच आवडते दूध आणि भाकर खायला. आणि नंतर आम्ही फिरायला गेलो. आईच्या घरापाशीच ड्रीम सिटी आहे अशा प्रकारे आणि खूप मस्त गार्डन ते आहे, तिथं फिरायला गेलो. थोडंसं फिरलं ना खूप छान वाटतं आपल्याला आणि अशा वातावरणात तर मला खूपच छान वाटतं. थोडासा पाऊस पण पडला होता. ओवीला ना आईच्या कडेवरच बसायचं असतं कुठं पण गेलं तरी. माझ्यापेक्षा ओवी आईलाच परेशान करून टाकते. तर नंतर थोडंसं फिरलात आणि व्यायाम वगैरे केला. शेजारच्या काकू पण आल्या होत्या आमच्यासोबत आणि इथं बघू शकता खूप छान वातावरण झालं होतं. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.